नमस्कार, मी माने सर, आर्यन हायस्कूल गिरगाव। आज आपण तिसऱ्या प्रकरणातील त्रिकोण या प्रकरणातील शेवटचा सराव संच समरूप त्रिकोणावर जो अवलंबून आहे तो बघणार आहोत। आता आपण सुरू करूया हा नवीन टॉपिक, समरूप त्रिकोण म्हणजे काय। ओके, त्यानंतर पुढे आपण सराव संच सोडवणार आहोत। आता बघा, समरूप म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ। समरूप म्हणजे काय ते बघताना आपण एकरूप त्रिकोण म्हणजे काय ते बघितलं। एकरूप त्रिकोणामध्ये आपण माहिती आहे की आता ह्या ज्या आकृत्या जर तुम्ही बघितल्या बघा, ही आकृती ह्या एकमेकांवर जर ठेवल्या तर तंतोतंत जुळणार नाहीत। ह्या प्रत्येक आकृत्यांचा आकार सारखा आहे, परंतु त्या आकृत्या लहान मोठ्या आहेत। ओके, म्हणजेच एकरूप नाहीत। मग अशा सारख्या दिसणाऱ्या आकृत्यांना समरूप आकृत्या असं म्हणायचं। आता बघा, हे जे दोन त्रिकोण समरूप आहेत दिसायला, हा असा, हा पण असाच आहे। ओके, हा असा नाही की हा थोडासा वेगळा आहे किंवा बघा आकार सगळ्यांचे सारखेच आहेत। मग आता आपण हे तुम्हाला कळालं की समरूप आकृत्या म्हणजे काय। मग आता आपण समरूप आकृत्यांमधला, आता बघा इथे तुम्हाला एक ताजमहल आहे मोठा ओरिजिनल आणि हा त्याचा फोटो आहे। ओके, हे ज्या दोन आकृत्या आहेत ह्या एकरूप नाही आहेत, परंतु ह्या एकमेकांना समरूप आहेत। ज्यावेळी आपण आपला एखादा फोटो काढतो त्यावेळी आपला फोटो आणि आपण स्वतः हे दोन एकमेकांना काय असतात, समरूप असतात, एकरूप नाही। एकरूप वेगळं, समरूप वेगळं, लक्षात घ्या। बरेच विद्यार्थी गोंधळतात। एकरूपतेचं चिन्ह हे आहे, समरूपतेचं चिन्ह नुसतं असं आहे बघा, समरूपतेचं चिन्ह। ओके, हे चिन्ह आहे समरूपतेचं। आणि एकरूप म्हणलं की त्याच्यावरती खाली दोन रेषा आहेत, म्हणजे समरूप वेगळं आणि एकरूप वेगळं। तर आता याच्यामध्ये बघा, समरूपता वेगळं, एकरूपता वेगळं, हे झालं। आता एक त्रिकोण दिलेले आहेत बघा इथे। आता याच्यावर तुम्हाला लक्षात येईल समरूप त्रिकोण म्हणजे काय। पहिल्यामध्ये बघा ABC मध्ये ह्या बाजूचं माप आहे 4, याचं 3, याचं 2। आता ह्याचं बघा 4 4 2 वेळा काढला आहे, हा 2, ही 2 आहे, ही 2 2 2 वेळा काढला आहे, हा 3 3 2 वेळा काढला आहे। म्हणजे ह्या आकृत्या ज्या आहेत ह्याच्या पट्टीत घेतलेल्या आहेत ह्या बाजू। ओके, म्हणजे ह्या एकरूप नाही आहेत ह्या बाजू, म्हणजे कशा आहेत, प्रमाणात आहेत। तुम्ही जर ह्यांचं जर गुणोत्तर घेतलं म्हणजे बघा, तुम्ही जर AB/DE काढलं तर 4/8 म्हणजे गुणोत्तर येणार 1/2। सेम ह्यांचं जरी घेतलं बघा, AC/DF घेतलं तर 2/4 म्हणजे 1/2च येणार, किंवा BC/EF घेतलं म्हणजे 3/6 याचं गुणोत्तर सुद्धा 1/2 येणार। म्हणजेच या ABC आणि ही जी आकृती DF, ह्या दोन आकृत्या यांच्या बाजू प्रमाणात आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण एकमेकांना समरूप आहेत। जर ह्याचं माप 2 घेतलं आणि हे 2 2 न घेता समजा 3 3 घेतलं तर ही आकृती समरूप नसते। त्याचप्रमाणे बघा इकडे ABC आणि PQR ह्या त्रिकोणामध्ये ही बाजू 4 आहे, तर ही बाजू 4 4 4 3 वेळा म्हणजे 12 आहे। ही बाजू 3 आहे तर ही 3 3 3 9 आहे। ही बाजू 2 आहे तर ही बाजू 6 आहे। जर तुम्ही यांचं गुणोत्तर घेतलं बघा, यांचं म्हणजे 4/12 म्हणजे उत्तर आलं 1/3, किंवा ह्यांचं जरी घेतलं 3/9 उत्तर आलं 1/3, 3 1 3 3 3 9, 2/6 ह्याचं सुद्धा उत्तर येतं 1/3, म्हणजे यांच्या बाजू प्रमाणात आहेत। म्हणून हे जे दोन, आणि यांचे कोण एकरूप असतात, लक्षात घ्या। हा बीचा जो कोण आहे तो E एवढा असणार आहे, हा ए जो कोणाचं माप हे जे आहे ते ह्या कोण ह्याच्या एवढा आहे, हा कोण याचा माप सारखा आहे, हा याचा आहे। ओके, सेम तसंच ह्याचं कोण आणि B आणि Q सारखा आहे, C आणि R सारखा आहे। म्हणजे हे जे कोण आहेत कोण एकरूप असतात आणि बाजू प्रमाणात, म्हणून आपण बाजू प्रमाणात आहेत म्हणून आपण हे दोन त्रिकोण आहे असं आपण म्हणतो। आता बघा, त्रिकोणांची समरूपता म्हणजे काय। त्रिकोण ABC आणि PQR मध्ये जर कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q, कोण C एकरूप बरोबर कोण R असेल, आणि त्यांच्या AB बघा PQ, BC/QR आणि AC/PR हे जर गुणोत्तर सारखे असतील तर हे दोन त्रिकोण ABC व त्रिकोण PQR समरूप आहेत असं आपण म्हणतो। आणि हे समरूपतेचं बघा चिन्ह कसं दिलं आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असे लिहितात, म्हणजे त्यांचे संगत कोण एकरूप आणि संगत बाजू प्रमाणात असतात।
ओके, या आकृत्याने पण दिलेलं आहे बघा. हे जे दोन त्रिकोण आहेत हे अशा आतमधले, हे तिन्ही त्रिकोण एकमेकांना समोर आहेत. ह्याचं पण हे बघा, हे घेतलं, हा घेतला, हा मोठा. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल सगळ्यात महत्त्वाचं, जर दोन त्रिकोणांचे संगत कोण समान असतील तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात, आणि दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्याच्या संगत बाजू प्रमाणात असतात व संगत कोण कसे असतात, एकरूप असतात. ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संगत बाजू प्रमाणात आणि संगत कोण एकरूप, ज्यावेळी दोन त्रिकोण समरूप असतात. ओके, आता याच्यावरच आधारित आपल्याला पुढचा सराव संच सोडवायचा आहे. सराव संच जो आहे आपला शेवटचा 3.5. ओके, तो बघूया आपण लगेच. आज आपण सराव संच 3.5 सोडवत आहोत, जो की समरूप त्रिकोणावरती अवलंबून आहे. आता बघा, पहिला प्रश्न काय विचारलाय सराव संच 3.5 मधील, जर त्रिकोण XYZ समरूप, हे समरूपतेचं चिन्ह आहे, समरूप त्रिकोण LMN असेल तर त्याचे संगत एकरूप कोण कोणते आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहायचे. मग आता बघा, संगत एकरूप कोण कोणते, मग आपण पहिल्यांदा त्याचे एकरूप कोण लिहूया. मग संगत एकरूप कोण कोणते बघा, इथे लिहायचं संगत एकरूप कोण. ओके, आता जर XYZ LMN असं नाव लिहिलंय बघा, तर कोण X आणि कोण L हे दोन कोण एकरूप असतील. हा X M बरोबर एकरूप नसेल, लक्षात घ्या, नावामधूनच बघायचं. हा जो कोण Y आहे त्रिकोण XYZ चा, तो M बरोबर एकरूप असेल, आणि Z जो आहे तो N बरोबर एकरूप असेल. मग पहिलं लिहायचं कोण X एकरूप कोण L, दुसरं कोण Y एकरूप कोण M, कोण Z एकरूप कोण N. ओके, हे तीन कोण एकरूप येणार. लक्षात घ्या, समरूप नाही, कोण एकरूप असतात दोन त्रिकोणांची. आता संगत बाजू कोणत्या प्रमाणात आहेत बघा, मी इथे लिहायचं संगत बाजू, संगत बाजूंची गुणोत्तर आहे. संगत बाजू कोणत्यात बघा, हा XY छेद LM चं गुणोत्तर जर घेतलं, XY छेद LM हे गुणोत्तर जर घेतलं तर हे कुणाबरोबर असेल, YZ छेद MN बरोबरच असेल. कारण इकडचे दोन नावं घेतली की इकडचे दोन नावं घ्यायची. म्हणजे XY छेद LM हे YZ छेद MN बरोबर असेल, आणि XZ हे गुणोत्तर त्रिकोणात XZ छेद हे कोणा एवढं असेल LN. म्हणजे ही तीन गुणोत्तर सारखी असतील. म्हणजे हे झाले संगत एकरूप कोण आणि ही संगत बाजूंची गुणोत्तर. तर अशा प्रकारे फक्त एवढंच लिहायचं. 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न बघूया आपण आणि मग तिसरा सोडूया. दुसरा प्रश्न बघा काय विचारलाय. त्रिकोण XYZ मध्ये XY, YZ आणि XZ या तीन बाजूंची मापं दिलेली आहेत आणि त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR दिलेलं आहे आणि PQचं माप दिलेलं आहे 8 सेमी. तर त्रिकोण PQRच्या उरलेल्या बाजू म्हणजे PQR, QR आणि PR यांची मापं काढायची आहेत. ओके. आता आपल्याला आकृती काढायची काही गरज नाही. तुम्हाला माहिती आहे जर दोन त्रिकोण समरूप आहेत, कोणांचं काही विचारलंय का इथे नाही. तुम्हाला माहिती आहे जर दोन त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR असेल, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे बाजू कशा असतात, संगत बाजू कशा असतात, प्रमाणात. मी त्याला लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे प्रमाणात म्हणजेच काय, XY छेद PQ हे गुणोत्तर YZ छेद QR एवढं असेल आणि XZ छेद PR एवढं सुद्धा असेल. आता इथे तुम्हाला माहिती आहे त्यांची मापं ठेवा. XYचं माप दिलेलं आहे 4, PQचं माप दिलेलं आहे 8 बरोबर. YZ 6, QR माहित नाही बरोबर. XZचं माप आहे 5, PR माहित नाही. तर तुम्ही तोंडी काढू शकता. बघा हा 4 आहे तर हा 8 आहे म्हणजे साहजिक 6 आहे तर हा किती असेल, 12 असेल.
हा 5 आहे तर हा किती असेल 10. पण आपण सोडूया, पहिल्यांदा हे 2 बरोबर घेऊया आणि मग हे 2 बरोबर घेऊया. म्हणजे बघा ह्याचं गुणोत्तर जर भाग लावला तुम्ही 4 एके 4 4 दुने 8 म्हणजे 1/2 आलं. म्हणजे हे बघा हे पहिल्यांदा 2 सोडायला घेऊ. 1/2 बरोबर 6/QR. आता बघा तिरकस गुणाकार जर केला तर याला गुणायचं याला गुणायचं. 1 गुणिले QR बरोबर 2 गुणिले 6 म्हणजे QRचं जे माप आहे 6 दुने 12 सेमी आलं. बघा हा 4 आहे तर हा 8 आहे, हा 6 आहे तर हा त्या दुप्पटच असेल 12. आणि हे सेम तसंच 1/2 आहे हे गुणोत्तर 4/8 म्हणजेच. मग 1/2 बरोबर 5/PR. कारण हे तिन्ही गुणोत्तर सारखेत. म्हणजे पहिल्यांदा हे बरोबर हे घेतलं नंतर हे बरोबर हे घेऊ आपण. आता काय किंवा 4/8 घेऊन सोडवलं तरी चालेल, तेच उत्तर येईल. येण्याला गुणा 1 गुणिले PR 2 गुणिले 5. PR बरोबर 5 दुने 10 ओके सेमी. म्हणजे बघा त्रिकोण PQRच्या ज्या उरलेल्या बाजू आहेत QR आणि PR ह्या दोन्ही बाजू आपण आता काढलेल्या आहेत. जे एवढंच तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेलं आहे. आता पुढे बघूया आपण तिसरा प्रश्न. बघा काय विचारलं इथे, तुम्हाला आकृती काढायची फक्त. काय विचारलंय, समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा, त्रिकोणांना नावं द्या, त्यांचे संगत कोण सारख्या खुणाने दाखवा आणि त्रिकोणाच्या संगत बाजूंची लांबी प्रमाणात असलेल्या संख्येने दाखवा. म्हणजे आता बघा काय करायचं, 2 आकृत्या काढूया आपण. ओके, समजा हा त्रिकोण काढला, समजा हा मी मोठा दुसरा त्रिकोण काढला, सेम असाच दिसणारा काढा पण मोठा काढा. ओके, समजा मी ह्याला नाव दिलं ABC आणि ह्याला नाव समजा मी दिलं PQR. ओके, आता A आणि P एकरूप आहे म्हणजे समजा हा A अशी खूण केली तर इथे पण अशीच खूण करा. कोण B समजा मी अशी खूण केली तर हा कोण Q एकरूप आहे, सारख्या खुणाने दाखवायची. हा कोण C ला समजा मी असं डबल केलं तर इथे R ला सुद्धा असं डबल करा. म्हणजे तिन्ही कोण एकरूप आहेत. आता बाजू प्रमाणात दाखवायचे आहेत सांगत. मग लांबी समजा मी जर ही 3 सेमी घेतली, बघा किती सेमी घेतली 3 सेमी, तर ही त्याच्यात दुप्पट येणार. ओके, किंवा तिप्पट दाखवू शकतो, दुप्पट किंवा तिप्पट. समजा ही 5 घेतली तर हा 10 दाखवा किंवा 15 दाखवा. जर मी ही 3 घेतली ही 6 दाखवली, जर ही मी 4 घेतली तर ही 8च दाखवायला लागणार आहे. जर मी ही 3 घेऊन 9 सेमी दाखवलं तर हा 4 घेतल्यावर हे मला 12 सेमी दाखवायला लागणार आहे. लक्षात घ्या. आता समजा मी जर म्हणलं की ही बाजू 3 सेमी आहे, किती सेमी आहे 3 सेमी. ओके, तर ही जी बाजू आहे ही दुप्पट दाखवली मी, समजा 6 सेमी लावलेली. आता जर मी ही 4 सेमी घेतलं तर ही दुप्पट आहे, मग ही सुद्धा 8 सेमी दाखवायला लागेल आपल्याला. माप प्रत्यक्ष आकृती काढायची नाही मापांची, आपल्याला फक्त चिन्हाने दाखवायचं. त्यांनी सांगितलंय खुणाने दाखवा म्हणून. जर ही बाजू मी 5 सेमी घेतली ओके, तर ही बाजू मला त्याच्या दुप्पटच घ्यावी लागेल 10 सेमी. आणि ही आकृती म्हणजे दिली की याचा अर्थ ABC आणि त्रिकोण PQR हे समरूप आहेत. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. बघा कोण A आणि कोण P हे 2 कोण एकरूप आहेत, सारखे ह्याने दाखवलेत. कोण B आणि कोण Q हे सुद्धा सारख्या चिन्हाने दाखवलेत. कोण C आणि कोण R हे सुद्धा सारख्या चिन्हाने दाखवलेत. म्हणजेच हे 2 त्रिकोण एकमेकांना कसे आहेत समरूप आहेत. तर अशा पद्धतीने आपला सराव संच हा 3.5 संपलेला आहे. हा व्हिडिओ 2 वेळा बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात छोट्या छोट्या गोष्टी येतील. ओके, धन्यवाद. आणि हे प्रकरण आपलं इथे संपलेलं आहे. आपण पुढच्या वेळी भौमितिक रचना हे प्रकरण गणित 2चं सुरुवात करणार आहोत.